नमस्कार मित्रांनो. काही पुरुष असे असतात की जे आयुष्यात प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा प्रयत्न करत राहतात आणि त्या परफेक्शनच्या शोधात ते स्वतःलाच विसरून जातात. कन्या राशीचा पुरुष काहीसा असाच असतो. बुद्धिवादी, बुद्धीने जगणारा, तर्कशुद्ध विचार करणारा आणि प्रत्येक गोष्ट तपासून, पडताळून, पारखून नंतरच स्वीकारणारा. त्याच्या स्वभावात एक बारकाई असते. छोट्यातली छोटी गोष्टही त्याच्या नजरेतून सुटत नाही. तो उत्तम निरीक्षक असतो. विश्लेषण करणारा असतो. कोणाची वागणूक, कोणाचं बोलणं, एखाद्या गोष्टीमागचा अर्थ तो सगळं नीट व्यवस्थित लक्षात ठेवतो. त्याची ग्रहणशक्ती तीक्ष्ण असते. त्याची स्मरणशक्तीही अतिशय उत्तम असते. पण या त्याच्या स्वभावाचा एक दुसरा सुद्धा पैलू असतो. अतिविचार, ओव्हर थिंकिंग ही त्याची सवय बनते. तो एखाद्या गोष्टीचा इतका विचार करतो की निर्णय घ्यायलाच उशीर लावतो. त्याला प्रत्येक गोष्ट अगदी अचूक, व्यवस्थित हवी असते. चूक त्याला सहन होत नाही, स्वतःची असो वा इतरांची. आणि म्हणूनच तो स्वतःवरही कठोर असतो आणि अर्थातच इतरांवरही. बाहेरून तो शांत दिसतो, पण त्याच्या मनात सतत कॅल्क्युलेशन चालू असतं. तो प्रत्येक गोष्टी मोजून मापून करतो. त्याचं बोलणंही तसंच असतं. नेमकं, स्पष्ट आणि मुद्देसूद. तो वायफळ काही बोलत नाही आणि वेळ वाया घालवत नाही. प्रॅक्टिकल असतो. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे आणि दुनियादारी म्हणजे काय हे त्याला नेमकं ठाऊक असतं. 40शी पर्यंत तर तो स्वतःला एस्टॅब्लिश करण्यासाठी झटत असतो. तो मेहनत करतो, शिकतो, स्वतःला प्रूव्ह करतो आणि छोट्या-छोट्या गोष्टी सुधारत राहतो. आणि हळू-हळू तो स्वतःचं एक स्थान निर्माण करतो. पण 40शी नंतर त्याच्या आयुष्यात एक वेगळाच टप्पा सुरू होतो. आता तो परफेक्शनच्या मागे धावत नाही. तो थोडा स्वतःकडे सुद्धा पाहायला शिकतो. आणि मग मात्र त्याला जाणवायला लागतं, की मी सगळं व्यवस्थित नीटनेटकं केलं. पण यामध्ये माझा आनंद होता का? किंवा मी आनंदी झालो का? हा प्रश्न त्याच्या मनात खोलवर जातो. त्याच्या आयुष्यात आतापर्यंत जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात. घर, कुटुंब, मुलं आणि या सगळ्यांमध्ये तो अजूनच डिसिप्लिन होऊन जातो. तो सगळं व्यवस्थित ठेवतो. पण त्याच्या मनात अजूनही ताण हा असतोच. कारण त्याला वाटतं सगळं परफेक्टच असायला हवं. आणि जेव्हा तसं होत नाही, तेव्हा तो स्वतःलाच दोष देतो. त्याच्या नातेसंबंधामध्ये तो केअरिंग असतो, भावूक असतो, मदत करणारा असतो. पण तो इमोशनल एक्सप्रेशनमध्ये मात्र थोडा कमी पडतो. प्रेम करतो, पण ते दाखवताना तो थोडासा प्रॅक्टिकल होतो. त्याला वाटतं मी जबाबदाऱ्या निभावतोय, म्हणजेच मी प्रेम करतोय. पण समोरच्याला कधी-कधी वाटतं, तो थोडा थंड आहे. कारण तो भावना शब्दात मांडत नाही. किंबहुना त्याला त्या मांडता येत नाही. तो अॅनलाईज करतो, तो समजून घेतो, पण तो व्यक्त होत नाही. तो मुलांसाठी डिसिप्लिन असतो. त्यांना योग्य मार्ग दाखवतो. पण कधी-कधी थोडा जास्तच स्ट्रिक्ट होतो. कारण त्याला परफेक्शन हवं असतं. करिअरमध्ये सांगायचं झालं, तर कन्या राशीचा पुरुष 40शी नंतर स्टेबल असतो. तो एक्सपर्ट बनतो. त्याच्या कामात त्याला मास्टरी मिळते आणि डिटेल ओरिएंटेड असतो. त्याचं काम नेमकं, अचूक आणि व्यवस्थित असतं. पण त्याच्या मनात एक डिससॅटिस्फॅक्शन अजूनही असतं. कारण त्याला वाटतं, की मी कदाचित आणखीन चांगलं काम करू शकतो. कदाचित मी आणखीन चांगलं होऊ शकतो. तो कधीच संपूर्णपणे समाधानी नसतो. आणि
हीच त्याची स्ट्रेंथ आणि वीकनेस दोन्ही असतं. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर तो फार सेन्सिटिव्ह असतो. पोटाचे त्रास, स्ट्रेस रिलेटेड इश्यूज हे त्याच्यामध्ये दिसू शकतात. कारण तो मनात खूप काही साठवतो. मनात बरचसं काही खलबत चालू असतं. तो टेन्शन घेतो. तो रिलॅक्स होत नाही. 40 नंतर तो हळू-हळू बदलतो. स्वतःला ऑब्झर्व्ह करायला लागतो. आणि समजायला लागतं की सगळं परफेक्ट असण्याचं काही गरज नाही. तो थोडासा सॉफ्टन होतो. स्वतःला स्वीकारतो. स्वतःच्या चुका स्वीकारायला शिकतो. आणि महत्वाचं म्हणजे आता तो इतरांनाही ॲक्सेप्ट करतो. कन्या राशीचा पुरुष. तो आयुष्यभर सुधारत राहतो. स्वतःला घडवत राहतो. पण 40 नंतर तो पहिल्यांदाच थांबतो. स्वतःला विचारतो, हे सगळं नीटनेटकं करण्यामध्ये मी स्वतः जगू शकलो का? जीवनाचा आनंद बिनधास्तपणे लुटू शकलो का? आणि कदाचित याच प्रश्नातून त्याच्या आयुष्याची खरी सुरुवात होते. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीचं 40 कडे झुकलेल्या पुरुषाचं संपूर्ण व्यक्तित्व, त्यांचे विचार आणि जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन. धन्यवाद.